आज बळीप्रतिपदा. खरं तर माझ्या पिढीला किंवा आमच्या नंतर आलेल्या पिढीला बळी कोण होता याबद्दल काहीच माहिती नाहीये. गावाकडच्या मुलांनी किमान म्हाताऱ्या बायकांना शेणाचा बळी बनवताना बघितलं असेल. पण शहरांमध्ये बळी म्हणजे शेतकरी आणि बळीचं राज्य येऊ दे म्हणजे शेतकऱ्याचं राज्य येऊ दे असं मागणं गावकडचे लोक मागतात, असं काही पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया बळीबद्दल. तर पॉप्युलर नरेटिव्ह नुसार बळी हा एक राक्षस राजा होता ज्याचा वध वामन अवतार घेऊन विष्णूने केला असं सांगितलं जातं. पण बळीवंश या पुस्तकामध्ये आह साळुंखे यांचं असं म्हणणं आहे हा एक खून होता. जसं की आपल्याला माहितीये की विक्टर्स राईट द हिस्ट्री. त्यामुळे समजा उद्या जर हिटलर वर्ल्ड वॉर II जिंकला असता तर ज्यू कसे वाईट होते आणि त्यांची हत्या करणं कसं गरजेचं होतं हे आपल्याला शिकवलं गेलं असतं. तसंच काहीसं बळीबद्दल झाल्याची शक्यता आह साळुंखे बोलून दाखवतात. आणि हे एक कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आहे आणि अशीच एक कॉन्ट्रोवर्सी रिसेंटली झाली होती प्रबोधनकार ठाकरेंच्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळी या पुस्तकावरून. त्यात प्रबोधनकार असं म्हणतात की हिंदू देवांचा आणि देवळांचा उगम शोधतच गेलं तर तो आपल्याला बुद्ध विहारांमध्ये भेटेल. ठिकठिकाणी बुद्ध विहार नष्ट करून बुद्धांच्या मूर्तांना बाप्तिसा फासून त्याचे रूपांतर विष्णूच्या किंवा शंकराच्या देवळांमध्ये करण्यात आलं आहे असं प्रबोधनकार म्हणतात. आणि हे देवळांचं फॅट जसं वाढत गेलं तसं हळूहळू मग बहुजनांनी पण त्यांचे आद्य जे होते खंडोबा म्हसोबा असे ओबा देव उभे केले आणि त्यांची पण मंदिरं बांधली. बरं, फक्त प्रबोधनकार नाही तर दस्तूरखुद्द महात्मा फुले पण याबद्दल लिहितात की कसं बळीच्या राज्यांमध्ये अनेक खंड होते, राज्य होती आणि आता जसे मुख्यमंत्री असतात तसं प्रत्येक खंडाचा प्रमुख म्हणजे खंडोबा आणि महसूल गोळा करण्याचं काम होतं ते म्हसोबा अशा लोकांकडे. आणि बळीचं राज्य इतकं चांगलं होतं की फक्त बळी नाही तर बळीचे जे प्रशासकीय अधिकारी होते तेही बहुजनांसाठी देवापेक्षा काही कमी नव्हते. आणि आत्ताचे महाराष्ट्रातील सर्वात ज्ञानवंत व्यक्ती म्हणजे डॉक्टर आह साळुंखे यांनी पण त्यांच्या बळीवंश या पुस्तकामध्ये हे खूप विस्ताराने सांगितलं आहे. अर्थात यातल्या किती गोष्टी खऱ्या आहेत आणि किती गोष्टी फक्त महात्मा फुलेंनी किंवा इतरांनी मिथक म्हणून वापरले आहेत बहुजनांना प्रेरणा देण्यासाठी हा एक वादाचा विषय आहे. पण आपल्याला हे नाकारता येणार नाही की आर्यन इन्व्हेजन थिअरी ही बऱ्याचदा सायंटिफिकली प्रूव्ह झाली आहे, ज्यातून हे दिसून येतं की ब्राह्मण आर्यन हे बाहेरून आलेले आहेत आणि हेही सिद्ध झालं आहे की कसं पुष्यमुत्र सुंगाच्या ब्राह्मणी सत्तेनंतर कित्येक बुद्ध विहार नष्ट करण्यात आली आहेत. आणि आपण हे आजही बघू शकतो की कित्येक मंदिरांमध्ये आपल्याला दिसून येईल की ज्या मूर्तीची पूजा एका हिंदू देवी देवता म्हणून केली जाते ती खरं तर बुद्धाची मूर्ती आहे. खूप कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट आहे, पण मी म्हणेल की तुम्ही ही पुस्तके नक्की वाचा आणि त्यातून तुम्हाला काय बोध मिळतो किंवा त्यातून तुमचं काय कन्क्लुजन आहे हे नक्की कळवा. या पुस्तकांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.